खेळेल आणि लगेच नाणेफेकीचा कौल करत पहिली उपांत्य फेरीची लढत मैदानामध्ये खेळवली जाईल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा हा बॉक्स क्रिकेटचा थरार. चारी संघाच्या संघनायकांना विनंती असेल मैदानामध्ये या. लगेचच चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. तर पहिला सेमीफायनलचा सामना असेल ऑल सोमेश्वर विरुद्ध ऑल राजुडा. दोघांच्या समोर ऑल असेल. निश्चितपणे पाहूया कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. ऑल सोमेश्वर विरुद्ध ऑल राजुडा अशी लढत असेल. तर दुसरा सामना असेल तो या ठिकाणी शिवगर्जना निवखोल विरुद्ध ऑल मिरकरवाडा. चला दोन्ही संघांचे संघनायक ऑल राजवाडा संघ त्यानंतर ऑल सोमेश्वर संघ दोन्ही संघांचे त्यांच्या शुभ त्यांनी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय ऑल सोमेश्वर संघाने. तर पाहूया या ठिकाणी ऑल सोमेश्वर या संघाच्या माध्यमातून कोणता निर्णय स्वीकारला जातोय. नाणेफेक त्यांनी जिंकले आणि पाहूया नाणेफेक जिंकल्यानंतर कोणता निर्णय स्वीकारला जातोय. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल ऑल राजवाडा विरुद्ध ऑल सोमेश्वर. पहिल्या सेमीफायनलची ही लढत असेल. दोन्ही संघांनी संघर्ष करून सेमीफायनल मध्ये प्रवेश घेतलाय. अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष त्यांना करावा लागला होता आणि हा संघर्ष करून हे दोन्ही संघ आज या ठिकाणी सेमीफायनल मध्ये एकमेकांसमोर भिडताना दिसतील. तर या ठिकाणी सोमेश्वर संघाने स्वीकारलंय फलंदाजी करण्याचा निर्णय आणि क्षेत्ररक्षण करण्याचं आमंत्रण स्वीकारताना दिसतोय तो यावेळेस मात्र ऑल राजवाडा संघ. तर ऑल सोमेश्वर संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय.
ओमकार तारली त्यानंतर सोहम भाटकर ही जोडी आपण पाहतोय. एक यशस्वी जोडी असेल ज्यांच्या माध्यमातून क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये निश्चितपणे दर्जेदार असा खेळ आपण पाहिला. निश्चितपणे दोन्ही संघाचा जर विचार केला गेला तर अखेरच्या चेंडूपर्यंत त्यांना संघर्ष करावा लागला होता आणि अखेरच्या चेंडूवरती त्यांनी विजय प्राप्त करून ही जी सेमीफायनलची फेरी असेल, जो सामना असेल तो ते खेळण्यासाठी सज्ज असतील. भाग्यशाली संघ असतील, कारण शेवटच्या चेंडूवरती विजय प्राप्त करणे म्हणजे कसरत असते, कसोटी असते आणि त्यातून या दोन्ही संघांनी विजय देखील मिळवला आहे. यावेळेस सोमेश्वर संघाने नाणेफेक जिंकली आहे, प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण स्वीकारताना देखील दिसतोय तो या ठिकाणी निश्चितपणे ऑल राजूडा संघ. तोहिद उर्फ गुड्डू असेल ज्याच्या माध्यमातून अखेरच्या चेंडूवरती विजय संपादन केला गेला. युवा खेळाडू असेल, निश्चितपणे त्याच्यासाठी देखील हे वर्ष म्हणजे 2024 वर्ष चांगलं राहील आहे. तर पाहूया पहिले षटक घेऊन कोणता गोलंदाज दाखल केला जातोय. या नंतर अय्यूब कोथवडेकर राजवाडा एक्सप्रेस या ट्रॅक वरती तैनात झाली आहे, गोलंदाजी करण्यास सज्ज असेल. या मित्र अय्यूब कोथवडेकर. तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देखील सज्ज सोहम भाटकर. पंचांचा कॉल. यस, सामन्याला सुरुवात केली जाते. सेमी फायनलला आपण सुरुवात पाहतोय. पहिला चेंडू सुरेखरित्या टुलावला जातोय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावांचा श्री गणेशा करतोय तो या मित्र ऑल सोमेश्वर हा संघ. या मित्र अय्यूबचा पुढील चेंडू टॅपचा फटका सुरेखरित्या टोलावला जातोय. कव्हरच्या डोक्यावरून जाणार हा सुरेख असा चौकार असेल. या चौकारानंतर धावसंख्या मात्र होते ती 5 धाबा. यावेळेस मात्र इरादे स्पष्ट केले जात आहेत सोहमच्या माध्यमातून. निश्चितने सोहमचे बॅट मात्र बोलू लागले आहे, मला प्रत्येक चेंडू हा सीमा पार करावा लागेल हे त्याने घेरले. पाहूया अय्यूबच्या माध्यमातून रोखलं जातं का. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तोहिद याच्या माध्यमातून. डेंजर झोन असेल त्या डेंजर झोन मध्ये देखील अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तोहिद उर्फ गुड्डूच्या माध्यमातून. पुढील चेंडू वेगवान चेंडू, वेगवान फटका रुहान याच्या माध्यमातून. मात्र कव्हरच्या दिशेने आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. रुहान सुवर्णदुर्गकर त्याच्या माध्यमातून 4 धावर रोखल्या गेल्या. धावसंख्या सेरावते ती म्हणजे अजूनही 5 या धावीवरती. 5 ही धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल तो यावेळेस मित्र अय्यूब खेळण्याचा. यावेळेस मित्र सोहम सज्ज. पंचांचा कॉल येतोय. मुख्य पंच असतील अमय, त्यांच्या माध्यमातून इशारा येतोय. 9 चेंडूचा धावसंख्या होते 6 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. यावेळेस चेंडू टॅप करायचा प्रयत्न, वेगाने फेकी, चुकीचा कॉल आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. निश्चितपणे या ठिकाणी अय्यूब शोधत होता नोकरी आणि मिळाली सरकारी नोकरी असं म्हणावं लागेल. एक मोठा मोहरा टिपला गेला. ओमकार तारली ज्याच्यामध्ये क्षमता होती, ताकद होती, कुवत होती, नजाकत होती असा खेळाडू या ठिकाणी मात्र बाद होताना दिसला. चुकीचा कॉल असेल. सोहम देखील स्वतःवरती नाराज असेल. निश्चितपणे बराच वेळ चेंडू हवेस देखील सेरावला होता, परंतु थोडासा कॉल थोडासा चुकला आणि त्यानंतर मात्र धावबादच्या स्वरूपात मात्र ओमकारला मात्र आपली विकेट गमवावी लागली. यावेळेस मात्र नवीन बॅटर असेल ज्यांनी मागच्या सामन्यात सुरेख असा खेळ सादर केला होता तो आपण पाहतोय अंकुर वरती जबाबदारी असेल. निश्चितपणे वन डाऊनच्या स्वरूपात त्याला संधी दिली गेली आहे. चांगलं प्रदर्शन देखील करताना दिसतोय तो ऑल राजवाडा संघ. लक्षपूर्वक सामना खेळला जातोय. प्रत्येक चेंडूकडे बारकाईने लक्ष दिलं जातंय. यावेळेस पंचांचा कॉल. यस, नो, +1 2 धावा. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 8 धावा. 8 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. 8 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल. गोलंदाज आपण पाहतोय तो अय्यूब ज्याच्या माध्यमातून एक मोहरा निश्चितपणे टिपला गेला, परंतु धावा खर्च केल्या गेल्या ते म्हणजे 8. यावेळेस मात्र सुरेख फटका. चांगला प्रयत्न अखिलच्या माध्यमातून होता, परंतु चेंडू जातोय सीमा पार. चौकार. षटक होते समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते 12 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. थोडीशी टीम मिटिंग घेताना दिसतोय तो ऑल राजवाडा संघ. निश्चितपणे
स्थानिक संघ असतील, याच भागातील संघ असतील, निकोलच्या बाजूला असणार हे गाव असेल राजीवडा, मच्छीमारी करणारा हा गाव असेल आणि निश्चितपणे अतिशय यावेळेस संघर्ष देखील या स्पर्धेत या सामन्यात करताना दिसतोय. तोहिद उर्फ गुड्डू याच्यावरती जबाबदारी दिली जाते ती दुसऱ्या षटकाची. पाहूया यावेळेस तोहिदच्या माध्यमातून कशी काय गोलंदाजी केली जाईल. यावेळेस मात्र तोहिद सुरेखा फटका असेल सोहमच्या बॅट मधून. यावेळेस मात्र धावसंख्या होते 13 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा खेळ चालू होतोय. गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल तर तोहिद, खेळण्यास मात्र सोहम सज्ज असेल. पाहूया कशा पद्धतीने सोहम खेळेल. यावेळेस लेग ब्रेक चेंडू टॅप केला जातोय. धाव मिळते एक. त्या एका धावनंतर धावसंख्या होते 14 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी तोहिद करताना दिसतोय. यावेळेस टॅपचा फटका, चेंडू जातोय चौकार. सुरेख असा फटका असेल सोहमच्या बॅट मधून. सोहमने जबाबदारी स्वीकारली आहे. जसा बाद झाला होता या ठिकाणी ओमकार तारली चुकीच्या बॉलवरती बाद झाला, त्याच्यानंतर जबाबदारी येऊन ठेपते ती म्हणजे सोहम भाटकरवरती. मॅन फ्रॉम चिंचकरी सोमेश्वर गावातील हा सुपुत्र असेल आणि ऑल रत्नागिरी या संघाच्या माध्यमातून देखील अतिशय चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून देखील रत्नागिरी जिल्ह्यासाठी खेळलं देखील जातं. यावेळेस मात्र निश्चितपणे धाव घेण्याचा प्रयत्न होता. माज असेल ज्याच्या माध्यमातून सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहिलं स्क्वेअरलेगच्या दिशेने. षटकातील अजूनही पाहिलं गेलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. खेळण्यास मात्र तोहिद उर्फ यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कर तोहिद उर्फ गुड्डू सज्ज असेल. टॅपचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय परंतु पंचांचा कॉल. यस, चेंडू जातोय सीमापार, चौकार. निश्चितपणे लगांची आठवण झाली. रोहनने देखील तीच चूक केली. चेंडू निश्चितपणे चांगला रोखला परंतु पाय त्याचा सीमारेषेला लागतो. पंचांचा देखील इशारा येतोय, चौकार. तोहिद याचा पुढील चेंडू असेल आणि यावेळेस मात्र पंचांकडे मागितली जाते दाद. पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा येतोय. यस, पंचांचा निर्णय मात्र निश्चितपणे तिसऱ्या पंचांचा पुकार घेतला गेलाय. पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा या ठिकाणी येतोय. आणि यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा देखील येतोय. फलंदाज निश्चितपणे नाबाद ठरवला जातोय आणि षटक मात्र समाप्त होते ते दुसरं. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 22 धावा. 22 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. थोडीशी चर्चा केली जाते. टीम मीटिंग घेताना दिसतोय. तो एके बाजूला ऑल सोमेश्वर संघ ओमकार तारले असेल ज्याच्या माध्यमातून थोडस मार्गदर्शन सोहम भाटकर तसेच या ठिकाणी अंकुरला केलं जातंय. तर गोलंदाजी मार्कवर मात्र माज सज्ज असेल. हाताळेल तिसरं षटक. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन माज सज्ज असेल. धावांवरती अंकुश लावलं जातं का पाहूया, कारण 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 22 धावा. माज यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. खेळण्यास मात्र अंकुर सज्ज असेल. पाहूया कशा पद्धतीने सामना रंगेल. बॅकफुटला जाऊन धमाका करायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला. चेंडू निर्धाव समाप्त होतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. यावेळेस मात्र माज याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र चाबूक शॉटचा प्रयोग असेल आणि यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा थोडासा पेंडिंग असेल. पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा या ठिकाणी येतोय. पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांचा पुकार घेतला गेला आहे आणि पाहूया पंच कोणता या ठिकाणी इशारा देतील. आणि यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा या ठिकाणी येतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. चौकारानंतर धावसंख्या मात्र होते 26 धावा. 26 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. शानदार असा फटका असेल तो यावेळेस मात्र अंकुरचा. आडव्या बॅटने फटका खेळला गेला आणि चौकार ठोकला जातोय. यावेळेस मात्र माज. पाहूया धावांवरती अंकुश लावेल का. समोर असेल तो अंकुर देखील चांगली फलंदाजी करताना दिसतोय. यावेळेस मात्र रावडी शॉट असेल. अप्रतिम असा फटका अंकुरच्या बॅट मध्ये येतोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धावसंख्या होते 30 धावा.
30 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. षटकातील अजून पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल खेळण्यास, मात्र यावेळेस अंकुर सज्ज असेल. उपयुक्त खेळी साकारली जाते यावेळेस मित्र अंकुरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुढे सरसावला बोल्ड आउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल या ठिकाणी मात्र अंकुर याला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि यावेळेस मात्र मैदानावरती दाखल केला जातोय मागच्या सामन्याचा हिरो, ज्याच्या माध्यमातून वैयक्तिक 16 धावांची खेळी केली गेली होती. आणि यावेळेस मात्र संकेत राजवाडकर उर्फ गुंड्या यावेळेस मात्र मैदानावरती दाखल केला जातोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल खेळण्यास यावेळेस मात्र सज्ज असेल तो संकेत राजवाडकर उर्फ गुंड्या. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज असेल तो गोलंदाज माज. यावेळेस मात्र टॅपचा प्रयत्न, धाव मिळते एक, या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते 31. 31 धावा, 31 धावसंख्या आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस मित्र माज याचा. यावेळेस मित्र चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये, चेंडूचा प्रभास, पंचांचा देखील इशारा. षटक होते समाप्त तिसरं आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 31 धावा, 32 धावा, 32. 32 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. 32 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय आणि अतिशय सामन्यावरती बारकाईने लक्ष असते त्याचं सातत्याने. सोहम भाटकर याचं ज्या पद्धतीने स्कोर बुक चालत असतं त्याच पद्धतीने त्याच्या डोक्यात देखील तो स्कोर फिट होत असतो. आपल्याला किती धावा खेळायच्यात, किती चेंडूवरती किती धावा खेळणे गरजेचं आहे आणि या चेंडूवरती आपल्याला चौकार ठोकायचे की स्ट्राईक घ्यायचे हे देखील त्याच्या निश्चितपणे बारकाईने लक्षात येत असतं. त्याच्यामुळे हा एक दर्जेदार खेळाडू असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज सज्ज असेल तो फैजान. हा नंबरचा षटक असेल आणि निश्चितपणे हे षटक हाताळण्यास फैजान सज्ज असेल. पंचांचा कॉल यस, वाईट चेंडू, अतिरिक्त धावेचा इशारा आणि धावसंख्या होते 33 धावा. 33 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. फैजानाचा पुढील चेंडू सोहम सज्ज असेल. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय वाईट चेंडू, धावसंख्या होते 34 धावा. 34 धावसंख्या आपण पाहतोय. अनामरचं षटक असेल, धावांची लयलूट करणारं हे षटक आणि निश्चितपणे सज्ज देखील असेल तो सोहम भाटकर. फैजानच्या माध्यमातून पाहूया हे अनामरचं षटक यशस्वीरित्या हाताळलं जातं का. पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र फैजान. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. धावसंख्या झाली आहे 34 धावा. यावेळेस टॅपचा फटका, रडार मध्ये चेंडू येऊ दिला आणि चेंडू पाठवला सीमा पार, चौकार. धावसंख्या होते 38 धावा. 38 धावसंख्या आपण पाहतोय. चांगली लढत आपण पाहतोय. ऑल राजूडा विरुद्ध ऑल सोमेश्वर. तगडा सामना होईल यात काही शंका नसेल. यावेळेस मात्र सुरू एक फटका टोलावला गेला, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अबकी बार सोहन काबार या सोहनच्या माध्यमातून या षटकामध्ये सलग 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आपण पाहतोय. बिघडचे फटके आपण पाहतोय. फैजान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र उंच अशी उडी मारून अरफाद याच्या माध्यमातून रोखला जातोय, चौकार. यावेळेस मात्र फैजान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस मात्र सुरू एक फटका असेल, चेंडू जातोय सीमा पार. या चौकारानंतर धावसंख्या होते 46 धावा. 16 चेंडूनी 27 धाबा अशी खेळी पाहतोय सोहमच्या माध्यमातून या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र दर्जेदार असा फटका असेल, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. आणि या पहिल्या सेमीफायनल मध्ये या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 50 उभारली जाते. यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर या संघाच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या असेल. यावेळेस मात्र बोल्ड आउट, यस बोल्ड आउट होतो तो यावेळेस मात्र सोहम भाटकर. आणि यावेळेस निर्धारित 4 षटकांची समाप्ती होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 50 धावा. 51 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरावं लागेल. या ठिकाणी मात्र ऑल राजुडे या संघाला निश्चितपणे सामना सरदार होईल आणि कॉमेंटर देखील आपल्याला पाहिजे तो सरदार. आणि मी विनंती करेन या सामन्याचा या पुढील रिंगचं समालोचन करतील आमचे मित्र सरदार.
तमाम दर्शकों और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं इस सेमीफाइनल के मुकाबले के दरमियान। और सोमेश्वर बनाम और राजुड़ा के दरमियान ये मुकाबला चलता हुआ। और सोमेश्वर टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए 50 रन बनाए और 51 रनों का टारगेट दिया है। और राजुड़ा टीम को पहली गेंद पर सिंगल मुकम्मल कर लिया है। जी हाँ, लेग बाइज के रूप में जरूर बना है। अयूब अब स्ट्राइकिंग इन पर आएंगे और बड़ी बात ही जानते हैं अब 50 रन बनाने हैं आने वाली 23 गेंदों पर। सोहम बाटकर अराउंड द विकेट पहली ओवर की दूसरी गेंद करेंगे। इस समय अंदर की तरफ गेंद लाए थे, समझ नहीं पाए, दौड़ गेंद आती हुई। इस मुकाबले की अगर बात की जाए तो तकरीबन 15,555 रुपए धनराशि किसी एक टीम को जरूर प्राप्त होगी जो भी टीम जीतेगी। और साथ ही साथ और एक गोल्डन मौका आपको ग्रैंड फिनाले में मिलेगा। तो देखना होगा कौन सी टीम फाइनलिस्ट टीम बनेगी। इस समय जरूर नीचे रहती गेंद अपने में फील्ड किया है सोहम भाटकर ने, दौड़ गेंद आती हुई। और ब्रेक लेग ब्रेक दोनों टर्न करने के लिए जाना जाता है सोहम को। और इनके खिलाफ नो का इशारा जरूर था, टैप जरूर किया है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, तो नो +1 2 रन जुड़ेंगे। रन संख्या बढ़ेगी से 2 रनों के साथ 3 रन। पहला ओवर प्रगति पथ पर है। रूहान के बल्ले से रन आना बहुत ज्यादा जरूरी है और उनका बल्ला चलेगा तो जरूरी रन बनेगा। फुल टॉस गेंद थी, फुल टॉस गेंद के ऊपर चौका आना चाहिए था लेकिन ऐसा हुआ नहीं। ये गोल्डन मौका था उनके लिए और ये मौका उन्होंने छोड़ा है। तब आने वाली गेंद पर वो प्रहार जड़ने की कोशिश करेंगे। इस समय लेग ब्रेक गेंद जरूर की थी और यहाँ पर जो है डिक्लेक क्षेत्र में विकेट कीपर इतने शातिरे देख रहे अभी भी क्या गैप है या नहीं। हाँ, एक एक रन बहुत ज्यादा कीमती है लेकिन लाइन से छू कर थोड़ी सी गेंद अंदर चली गई थी। जरूरी है दोनों टीम हर वो सफल प्रयास करेंगे जो उनकी टीम को जीत दिलाएगी। तो एक रन जरूर जुड़ेगा और राजुड़ा के खाते में। इस बार लेग स्टंप के बाहर थी, मैं बारगोड़ेश्वर का इशारा था वाइड का। सोरकड़ आगे बढ़ेगा 5 रन और 46 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। इस बार अंदर की तरफ आते हुए गेंद अंदरूनी हिस्सा लेते हुए डिक्लेक क्षेत्र में जाते हुए 1 रन के लिए 6 रन बने हैं। आने वाले 18 गेंदें हैं और 45 रनों की जरूरत है। औसत रहेगा 15 रनों का। तो अब यहां से पीछे मुड़कर नहीं देखना चाहेंगे बल्लेबाज, जो कुछ भी है आज ही करना है। और इस प्रतियोगिता के ग्रैंड फिनाले में जाने के लिए हर वो सफल प्रयास दोनों टीमें करते हुए अंकुर आते हुए। 18 गेंदे हैं और जिस पर 45 रन बनाने हैं। अयूब पे बढ़िया स्ट्रोक खेला है, अच्छी फील्डिंग सोहम द्वारा कवर की दिशा में। 1 रन पूरा करेंगे लेकिन जिस तरीके की फील्ड एफर्ट दिखाई है कमाल की रही। 1 रन जरूर जुड़ता हुआ स्ट्रोक पर 7 रन बनते हुए। इस समय इशारा आएगा नो का। एक अलग स्टाइल में यहाँ पर स्ट्रोक जड़ने का प्रयास किया था लेकिन गेंद काफी दूर थी इसलिए अतिरिक्त रूप में ये रन जुड़ेगा। 8 रन बने, बढ़िया गेंद है, रन लेना चाहते थे, थ्रो अच्छा आया और यहाँ पर रूहान की पारी समाप्त होती हुई। जैसे जैसे गेंदें डॉट आ रही थी वैसे वैसे प्रेशर बढ़ता चला जा रहा था और इसी की वजह से एक आगे बढ़कर खेलने का प्रयास और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। अरफात आएंगे बल्लेबाजी के लिए और राजुड़ा टीम के ये कैप्टन है। देखना होगा अब वो किस तरीके से रन बनाते हैं। रन संख्या रुकी हुई 8 रन। इस ओवर की गेंदें अभी विशेष है, 4 गेंदें अभी विशेष इस ओवर की। दूसरा ओवर प्रगति पथ पर। इस बार भी आगे बढ़कर खेलने का प्रयास, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। यह विकेट मिलता हुआ किसी एक बल्लेबाज को जिम्मेदारी उठाकर पारी को सजाना होगा वरना मैच बहुत ज्यादा दूर चला जाएगा। सनाउल्लाह गडकरी आते हुए डाउ। एक यादगार पारी यहां पर सजाने का सुनहरा मौका है उनके पास। क्या पारी को सजाएंगे, देखना होगा। अंकुर अच्छी गेंदबाजी करते हुए और एक और हैट्रिक होते हुए बढ़िया विकेट कीपिंग अनिकेत द्वारा। और ये विकेट यहां पर जो है बहुत ज्यादा यहां पर एग्रेसिव स्वप्निल थे विकेट कीपर, कमाल की विकेट कीपिंग की है। मौका नहीं दिया यहां पर
बल्लेबाज को पीछे आने का, और ये क्रीज आउट के शिकार बनते हुए सनाउल्लाह। स्कोर अभी भी रुका हुआ 8 रनों पर। जिस तरीके की विकेट कीपिंग रही है, फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद लक्ष्म के बाहर गेंद थी, वाइड का इशारा आता हुआ 1 रन जुड़ेगा, 9 रन बने। और जो टॉप ऑर्डर था थोड़ा सा फ्लॉप होता हुआ ऑल जुड़ा टीम का, और इस समय और एक डॉट गेंद आते हुए ऑल सोमेश्वर की टीम में यहाँ पर राहत की सांस लेते हुए जिस तरीके से उन्होंने जो है यहाँ पर गेंदबाजी की है, इस बार भी अंदरूनी हिस्सा लेते हुए निकले क्षेत्र में जाएगी 1 रन के लिए। रन संख्या बढ़ेगी 10 रन, आने वाली 12 गेंदें रहेगी जिस पर बनाने हैं 41 रन। 10 गेंदे 41 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए ऑल राजौड़ा टीम को। तकरीबन 15 साल पहले ऐसी एक बड़ी प्रतियोगिता ऑल मिरकौड़ा में हुई थी, जहां पर सी स्टार और ब्लू स्टार के बीच में सेमीफाइनल का ही मुकाबला था, जिस पर 12 गेंदों पर 43 रन चाहिए थे सी स्टार टीम को, जिसमें फरहान ने वो कारनामा कर दिखाया था, बल्लेबाजी करते हुए रनों को चेस किया था। क्या उस इतिहास को दोहराएंगे? लेकिन नहीं, इस बार काफी अंतराल से जो है विकेट गिरती हुई नजर आ रही है, और एक विकेट गिरा ऑल राजौड़ा टीम का, और कहीं ना कहीं और सोमेश्वर की टीम जो है इस मुकाबले में मजबूत स्थिति में आती हुई। आने वाली 11 गेंदे है, 41 रनों की जरूरत। ओमकार थारली इस बार अच्छा स्ट्रोक खेला, सोहम बाटकर ने गेंद को फील्ड किया, डॉट गेंद आते हुए पूरी तरीके से इस मैच के ऊपर अपना शिकंजा कसते हुए ऑल सोमेश्वर की टीम इस बार भी 22 के रूप में 1 रन जरूर जाता हुआ। दर्शक जो अभी अभी जुड़े हैं उनको बताना चाहूंगा, क्वार्टर फाइनल मुकाबला टाई हुआ था, और रूल्स के अनुसार ऑल सोमेश्वर की टीम यहां पर जो है सेमीफाइनल खेलते हुए नजर आ रही है, और कहीं ना कहीं फुनसुप की टीम के खिलाड़ी सोच में पड़ रहे होंगे शायद हम यहां पर होते, लेकिन किस्मत को कुछ और ही मंजूर था। ऑल सोमेश्वर इस सेमीफाइनल में मजबूत स्थिति में नजर आते हुए। काफी समय बाद ये चौका आया, बढ़िया स्ट्रोक अखिल द्वारा, कलायों का बढ़िया इस्तेमाल। ये 4 रन, रन संख्या बनी है 19 रन। बत्तीस रनों की जरूरत है 6 गेंदों पर। अयूब स्ट्राइक पर, बहुत ही लंबा सफर तय है। ओमकार आते हुए आगे बढ़कर केला, संकेत ने गलती की है, चौका निकलता हुआ 30 रन बनते हुए। अयूब ने काफी समय बाद ये चौका जड़ा है, इस बार भी आगे बढ़कर केला, रन लेने की कोशिश, और ये रन आउट के शिकार बने अयूब, और जीत के दहलीज पर है ऑल सोमेश्वर की टीम। नए बल्लेबाज अब नौ स्ट्राइकर पर रहेंगे। फैजान, अखिल स्ट्राइक पर मौजूद, 2 चौके उनके बल्ले से जरूर देखने को मिले हैं। डॉट गेंद आती हुई। इसके बाद होने वाला दूसरा सेमीफाइनल का मुकाबला ऑल मिरकवाड़ा बनाम शिवगर्जना न्यूकोल। दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आइए, और सिर्फ औपचारिकता बची है मैच के दरमियान, और पहली फाइनलिस्ट टीम बनने जा रही है यहां से ऑल सोमेश्वर की टीम। बढ़िया प्रदर्शन पहले बल्लेबाजी में, उसके बाद गेंदबाजी और फील्डिंग, जिसकी वजह से यह मैच में अपना पलड़ा भारी करते हुए कमाल का प्रदर्शन रहा है। तौहीद आते हुए पिछले मैच में मैन ऑफ द मैच बने थे। वाइड का इशारा आएगा, 1 रन और जुड़ता हुआ 24 रन। जिस तरीके की उम्मीद थी दर्शकों को, वो मैच शायद ऐसा देखने को नहीं मिला, शायद दूसरा सेमीफाइनल देखने को मिलेगा। पहली सेमीफाइनलिस्ट टीम बनी है, फाइनल में दस्तक देने वाली पहली टीम ऑल सोमेश्वर। आपको फाइनल के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। और दूसरा सेमीफाइनल मुकाबला होगा शिवगर्जना न्यूकोल बनाम ऑल मिरकवाड़ा। और माइक्रोफोन पर हम थोड़ा सा चेंजेस करेंगे। मैं बुलाना चाहूंगा पहले इनिंग का आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे साथी दोस्त पिंटा मांजरेकर ने।